तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कुकुटेश्वर मंदिर आहे इकडे आणि हा गयासूर राक्षस आहे। तर मित्रांनो आमचं सर्वांचं आता पिठापूरला म्हणजेच पहिला पूर्ण अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचं दर्शन इकडे झालेलं आहे। ऑटो केलेली आहे त्यामधून आपण जात आहोत कुकुटेश्वर मंदिर आणि गोपाळ बाबाचं मंदिर आहे आणि अजून 2-3 मंदिर आहेत ती आता आपण फिरणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत। तर चला जाऊया आपण। तर मित्रांनो ऑटोमधून आपण आता उतरलेलो आहोत आणि कुंत महादेव स्वामीचं मंदिराचं दर्शन आता आपण घेणार आहोत। हे बघा मागेच आहे। हे बघा किती मोठा खांब आहे इकडे। कुंती महादेवा मंदिर आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आता दुसऱ्या मंदिरात आपण जाणार आहोत। तुम्ही बघू शकता ही आणि ही 2 आपले ऑटोज आहेत आणि यामधून आपण जाणार आहोत सर्व मंदिर दर्शनासाठी। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे तलाव आहे, त्या साईडला बघा तलाव आहे इकडे आणि इथे मंदिर आहे आणि हे मंदिर आहे कुकुटेश्वर स्वामींचं, शंकरांचं मूर्ती आहे। तिकडे आपण दर्शन घेऊया। तुम्ही पाहू शकता कुकुटेश्वर मंदिर आहे इकडे आणि हा गयासूर राक्षस आहे ज्याच्यावर यज्ञ चालू आहे आणि जे त्यांचं डोकं आहे ते एवढे मोठे गयासूर होते की त्यांचं जे डोकं आहे ते गयाला गेलेले आहे ओरिसाला आणि जे पाय आहेत ते पिठापूरला इकडे स्थितीत आहे आणि त्यांचं इकडे मंदिर आहे आणि जे शंकर कुकुटेश्वर स्वामी म्हणजे त्यांच्यावर छळ झालेलं म्हणजे 7 दिवस त्यांना एकच ठिकाणी देवानी हे केलेलं मनवलेलं की त्याच्यावर यज्ञ करूया 7 दिवस आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर एक छळ झाला आणि फसवला म्हणजे देवानी आणि कुकुटेश्वर स्वामी म्हणजे शंकर भगवानने रूप घेतलं कोंबड्याचं आणि कोंबड्याने भांग दिली आणि त्यांना जे गयासूर आहे त्यांना वाटलं की सकाळ झाली आणि ते उठले आणि त्यांचा यज्ञ भंग झाला आणि त्यानंतर जो वरदान होता गयासूरला ते असफल झालं। अशी ही थोडी स्टोरी आहे। ते मंदिर आहेत त्यांचं तिकडे दर्शन घेऊया, आता जाऊया। तर मित्रांनो हे महत्त्वाचं मंदिर आहे म्हणजेच कुकुटेश्वर मंदिर आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया मंदिरात। मित्रांनो हा कोंबडा तुम्ही बघू शकता पालखीच्या स्वरूपात हा कोंबडा वापरतात इकडे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे मागे कुकुटेश्वराचं मंदिर आहे म्हणजेच शंकराचं मंदिर आहे। त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे त्याचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि गयासुराचे फुटप्रिंट सुद्धा आहेत आणि खूप सारं मंदिरं सुद्धा आहेत
तिथे आणि खूप सारा खूप चांगला असा परिसर आहे इकडे तुम्ही पाहू शकता। आणि इकडे मागे गोशाला सुद्धा आहे इथे। मंदिराचं दर्शन इकडे झालेलं आहे आपला आणि आता दुसऱ्या मंदिरात आपण जाऊया। चला कुकुटेश्वर स्वामीचं दर्शन झाल्यानंतर आपण आता आलेलो आहोत श्री स्वामी समर्थाचं मंदिर आहे इकडे पिठापूरला, तिकडे आपण दर्शन घेऊया। चला जाऊया। हे बघा खूप मोठा गेट आहे आणि हे मंदिर आहे, तिथे आपण दर्शन घेऊया। आता बघा पाय धुवून आपण आता दर्शन करायला जाणार आहोत मंदिरात। तर मित्रांनो श्री स्वामी समर्थाचं मंदिर तुम्ही पाहू शकता। इकडे आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या मंदिराच्या तिकडे दर्शनाला चाललेलो आहोत। तर मित्रांनो गोपाल बाबाचं मंदिर आहे इकडे तुम्ही पाहू शकता, इथे पुढे आहे। तर तिकडे आपण आता दर्शनाला आलेलो आहोत आणि दर्शन घेऊया आता। तिथे बाजूला समाधी मंदिर आहे, ते आपण आता बंद झालेलं आहे। मठ आहे बाजूला, तुम्ही सुद्धा येणार असाल तर सकाळी लवकर येऊन इकडे दर्शन घेऊ शकता। 5 वाजता पालखी निघते आणि 7:30ला 8 वाजता बंद होतं मंदिर। तर चला जाऊया आपण। आता आपलं गोपाल बाबाचं दर्शन इकडे झालेलं आहे आणि आता अनगा लक्ष्मीचं मंदिर आहे, तिथे जाऊन आपण आता दर्शन घेऊया। चला तर मित्रांनो अनगा लक्ष्मीचं इकडे मंदिर आहे, ते आपण इकडे दर्शन घेऊया। चला श्रीपाद श्रीवल्लभ अनगा दत्ता क्षेत्र। तर मित्रांनो पिठापूरमध्ये आजूबाजूची 5 मंदिरं होती, त्यांचं दर्शन इकडे झालेलं आहे आमचं। आणि आता आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये।